दीपेश माने पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक गेलाय मात्र चेंडू त्याच्या आवाग्याच्या बाहेर, चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार सामन्याला झालीये, म्हणजे सेकंड इनिंगला सुरेख सुरुवात झालीये. दीपेश माने यांच्या बॅटमधून आलाय चौकार. यानंतरचा होणारा सामना पानसपे विपक्ष सोनारवाडी. पानसपे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. दीपेश माने यांना आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. यावेळी खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर मारा, अवांतर धाव आली. अवांतरने धावसंख्येत भर पडली आहे. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा चेंडूला बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 79चं लक्ष आहे, जिथे येणारे 29 बॉल आणि तुम्हाला विजयासाठी 74ची आवश्यकता असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. निर्धाव चेंडू आलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या स्थिरवली आहे. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडू अखेर 5 धावा आपण पाहतोय. तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून खेळून काढलाय. चेंडू डीपच्या दिशेने सीमारेषा पार आला. या चेंडूवरती चौकार. 4-4-4 चौकार. पास स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता. गॅपमध्ये चेंडू निघून गेला आणि 4 धावांसाठी चौकार आला. स्कोर कार्ड वरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडली गेली आहे 9 धावा. येणारे 27 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 70ची आवश्यकता असेल. मोठे फटके दीपेश सरांच्या बॅटमधून येत आहेत आणि ते शेवटच्या चेंडूपर्यंत यावे लागतील. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी प्रोटेक्शन ठेवलं गेलंय मात्र प्रोटेक्शन असून देखील त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. अजून एक षटकार. दीपेश माने या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगाबा घालताना आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा नितेश मांडवकर यांनी खर्च केल्यात. साईदीप स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा दीपेश माने सर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला, जिथे 4 चेंडू खेळले. 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. चूक झाली नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. दीपेश माने बॅक टू द पवेलियन. या चेंडूवर देखील पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूने लांबी कमी आणि उंची जास्त घेतली आणि 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावत असताना खेळ समाप्त झालाय दीपेश माने यांचा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय, जिथे 5 चेंडूमध्ये 14 धावा दीपेश सरांच्या बॅटमधून आल्या. न्यू बॅटर तुषार पानसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजून एक ऑलराऊंडर शिरवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय, जिथे 15 धावा 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ज्या सरासरीने तुम्हाला फलंदाजी करणं गरजेचं होतं त्या सरासरीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती, मात्र मोठी विकेट मिळाली आणि आता मात्र कुठेतरी धावसंख्येला रोख लागेल का हे पाहणं गरजेचं असेल, कारण 5 मध्ये 15 आल्यात. येणारे 25 चेंडू आणि तुम्हाला इथून पुढे 64 धावा गोळा कराव्या लागतील विजयासाठी.
यावेळी कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडू आलाय. षटक समाप्त झाले. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय जिथे 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 64 ची आवश्यकता. षटक समाप्त झाले. 15 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो. चला यानंतरचे दोन्ही संघ पानसपे विपक्ष सोनारवाडी दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. सोनारवाडी संघ आपलं हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि पानसपे संघ आपण दोन्ही टीम्स रेडी राहायचे यानंतरचा सामना. चला 15 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. प्लीज थोडंसं फास्ट करा. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी श्रवण यांना आपण पाहतोय तर प्रतीक स्ट्रायकिंग एंडला असतील. पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पहिला चेंडूवरती पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 63 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला मात्र प्रयत्न असफल राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. एक धाव. कोणतीही धाव या चेंडूवरती आली नाहीये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खेळून काढलाय. चेंडू क्षेत्ररक्षक पुढे निघून आला मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार आला. बॅटर प्रतीकच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडतो जिथे आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 20 धावांनी धावसंख्या पुढे सरकली स्कोर कार्ड वरती. येणारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक झाली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 24 धावा. येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी 55 ची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये जशी फलंदाजी प्रतीक पानसरे करतोय तशी फलंदाजी त्याला सातत्याने चालू ठेवावी लागेल. चला थोडं स्पीडअप करा. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये श्रवण यांनी 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मोठा आहे. मिळणार नाहीये. धावांचा तोटा. या चेंडूवर देखील सलगच्या 3 चेंडूवरती आल्या. तिसरा चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते स्कोर कार्ड वरती. जोडली गेली 28 धावा. येणारे 20 चेंडू आणि विजयासाठी 51 ची आवश्यकता. समीकरण बदलत चाललंय सातत्याने जशी फलंदाजी प्रतीक पानसरे करतोय. समीकरण बदलतं. येणारे
20 चेंडू आणि 51 ची आवश्यकता असेल, जिथे 4 चेंडू 12 वरती प्रतीक पानसरे फलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळले श्रवणने 13 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. चला प्लीज थोडं स्पीडअप करा मित्रांनो. पाचवा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या चेंडूवरती आली एक एकेरी, बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 29. 29 धावा आपण पाहतोय. जिथे बोंडशेत संघाचा विचार केला ना, तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 20 धावा त्यांच्या माध्यमातून आल्या होत्या. मात्र वरचढ असताना टीम शिरवली संघ, जिथे 29 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. 11 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 29 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषा पार. यावेळी तुषार पानसरेच्या बॅटमधून षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी गोलंदाजाच्या मस्तकावरतून चेंडूला खेळून काढला. चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेला. डाऊन द ग्राउंड षटकार. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 44 ची आवश्यकता. 35 धावा 2 षटकाखेरीज स्कोर कार्ड वरती आपण पाहतो, जिथे श्रवणचं हे षटक महाग ठरलं गेलं. 19 धावा श्रवणच्या या षटकामध्ये आल्यात. तिसरं षटक गीतेश मांडवकर यांना गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलंय. थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये, जिथे नितेश मांडवकर यांना पाचारण करण्यात आलंय, ज्यांनी आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 1 विकेट मिळाला आणि दीपेश सरांचा विकेट ज्याने प्राप्त केला नितेश मांडवकर यांनी प्राप्त केला होता. आणि नितेश मांडवकर यांनाच बोलवण्यात आलंय गोलंदाजी मार्कवरती. एका षटकाखेरीज त्यांनी 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 35 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो, जिथे प्रतीक पानसरे 5 चेंडू 12 मध्ये खेळतोय, तर तुषार पानसरे त्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 6 आल्यात. 35 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. 79चं लक्ष. येणारे 18 चेंडू आणि 44 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 99 नितेश मांडवकर. यावेळी पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू आला. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक आपण नितेश मांडवकर यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, जिथे पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता. संपूर्ण शिरवली संघाचा दारोमदार आज तुषार पानसरे आणि प्रतीक पानसरे यांच्यावरती असणार आहे, कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 12 एक फलंदाज 12 वरती खेळतो, तर दुसरा 6 वरती. 35 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढला. चेंडू मध्ये गॅप मध्ये खेळून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षक नरेश चेंडूवरती आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 36. 36 धावा. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 43 ची आवश्यकता. आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितेश मांडवकर यांच्या माध्यमातून, जिथे 2 चेंडू या षटकामध्ये हाताळलेत, केवळ 1 धाव खर्च केली गेली आहे. या सामन्यातील निर्णायक षटक म्हणता येईल, कारण या षटकामध्ये जर धावा आल्या, 5 षटकांचा सामना, या षटकामध्ये जर धावा आल्या तर कुठे सामना तुमच्यासाठी शिरवली संघासाठी खुला होईल. नाहीतर जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर थोडंसं समीकरण अवघड होऊन जाईल. प्लीज थोडंसं फास्ट करा मित्रांनो, सहकार्य करा. करंट रन रेट पाहिला तर 15.43 आहे, तर रिक्वायर्ड रन रेट
जिथे तुम्हाला धावसंख्या गोळा करायची आहे 16.13 ने. 36 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर वनचा वापर केला गेला होता. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तद्वर मात्र घेतलेली एकच धाव. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकतीये. 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये समाप्त झालाय. केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्यात नितेश मांडवकर यांच्या माध्यमातून. 37 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. येणारे 15 चेंडू आणि 42 ची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती. चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न फंबल झाले होते क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलं. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 39. येणारे 14 चेंडू आणि 40 ची आवश्यकता असेल. सुरेख षटक हे आपल्याला पाहायला मिळते, जिथे या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर केवळ 4 चेंडूमध्ये 4 धावा नितेश मांडवकर यांनी खर्च केल्यात. एकोणचाळीस धावा स्कोर कार्डवर पाहतोय, जिथे प्रतीक पानसरेच्या बॅटमधून 8 चेंडू 15 आल्यात. 3 चेंडू 7 वरती तुषार पानसरे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णायक षटक आहे, तिसरं षटक आहे, जिथे कमी धावा या षटकामध्ये केवळ 4 चेंडूमध्ये 4 धावा नितेश मांडवकर यांनी खर्च केल्यात. 5वा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलाय. एक धाव आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळते पुढे सरकताना, जिथे 18.00च्या सरासरीने तुम्हाला धावा गोळा कराव्या लागतील. म्हणजे येणारे 13 चेंडू 39 ची आवश्यकता असेल. नितेश मांडवकर यांनी सुरेख गोलंदाजी केली, जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या अगेन्स्ट 15 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. 20 धावा आपण पाहतोय स्कोर. 20 धावा त्यांच्या वैयक्तिक, तर स्कोर कार्ड वरती 40 धावा जोडल्या गेल्या आहेत. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव कंप्लीट केली गेली. सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळते, जिथे केवळ 6 धावा या षटकामध्ये आल्या. षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41. 41 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 ची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी आपण जर मगाशी पाहिलं ना, तर गीतेश मांडवकर यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेला होता. मात्र शेवटच्या क्षणी बोंडशेत संघाने निर्णय बदलला आणि नितेश मांडवकर यांच्या हातामध्ये चेंडू दिला आणि संपूर्ण समीकरण त्यांनी बदलून टाकलं. जिथे केवळ 6 धावांचं षटक हे निर्णायक षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि 6 धावा केवळ देत असताना केवळ 3 षटकाखेर 41 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये मोठे फटके खेळणं तुम्हाला गरजेचं असेल. जर मोठे फटके आले नाही तर सामना टीम शिरवली पासून दूर जाऊ शकतो. 41 धावा ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गीतेश मांडवकर. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. दबाव सातत्याने टाकला गेला गोलंदाजांच्या माध्यमातून. जरी पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा आल्या असतील, मात्र या 7 चेंडूमध्ये केवळ 6 धावा आल्यात. येणारे 11 चेंडू आणि 38चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पाहायला मिळतो. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करताना पाहतात गीतेश मांडवकर. अजून एका विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. पाय ऍक्शन रिप्ले, अगदी खोलात टाकल्या चेंडू, ऑफ स्टिक सरळ मैदानाच्या बाहेर निघून गेली. यष्टी वाकवली गेली. 2 विकेटचं पतन झालंय. स्कोर कार्ड वरती आपण 41 धावा पाहतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती कोणतीही धाव दिली नाहीये. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 38 ची आवश्यकता असेल. न्यू बॅटर करण भिलारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. राईट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतं, जिथे आता मात्र समीकरण 10 चेंडू 38 आहे. न्यू बॅटर करण भिलारे मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यासाठी थोडंसं समीकरण आता अवघड आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तद्वर मात्र 1 धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुली केला गेलाय. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये. 43 धावा. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 36 ची आवश्यकता. म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर येणारे 9 चेंडू मध्ये तुम्हाला 6 षटकार ठोकायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळून काढला, डीप मधून क्षेत्ररक्षक आला. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. या चेंडूवरती 1 धाव. खराब थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा घेत असताना एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलं. 2 धाव आणि धावसंख्या पुढे सरकतीये, 45 वर जाऊन पोहोचतीये. येणारे 8 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी माहित होतं चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेईल आणि त्या कारणी चेंडूवरती क्षेत्ररक्षक दूरवरून आला. अगदी थांबवलं गेलं चेंडूला आणि या चेंडूवरती आल्या पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावांनी पुन्हा धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचते 47 धावा. विजयासाठी येणारे 7 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. जिथे हे षटक आपण पाहिलं, गीतेश मांडवकर यांनी केवळ 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवला. यावेळी 22च्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव, एकेरीने धावसंख्या पुढे सरकते. स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचते 48. येणारे 6 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये तुम्हाला येणाऱ्या 5 षटकार हे ठोकावे लागतील जर विजय प्रस्थापित करायचा असेल शिरवली संघाला तर. चला यानंतरचे मॅच, एका बाजूला टीम पानसपे आणि सोनारवाडी दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. जसा हा सामना समाप्त होईल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा टीम मोंडशेत संघ. सहा चेंडू 31 ची आवश्यकता. जिथे करण भिलारे स्ट्रायकिंग एंडला असतील तर प्रतीक पाणसकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत 9 चेंडू
16 आल्या, तर करण भिलारे 4 चेंडू 6 वरती खेळतात. 6 चेंडू 31 ची आवश्यकता. कोणता फलंदाज तारणहार ठरेल, कारण 5 षटकार ठोकणं या मैदानावरती सोपी गोष्ट नाहीये. कारण 6 चेंडू 31 ची आवश्यकता. करण भिलारे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार आलाय. पहिल्या चेंडूवरती करण भिलारेच्या बॅटमधून षटकार. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. अगदी आता वाटू लागले की 6 चेंडू 31चं समीकरण जणू काही 6 चेंडू 18चं बाकी आहे की काय, अशा पद्धतीची फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती करणच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी उंच पुरा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक खराब चेंडू. त्याच्यावरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला शोधत असताना चेंडू सरळ त्याच्या हातामध्ये निघून चाललाय. अजून एका विकेटचं पतन. बॅटर करण भिलारेची खेळी समाप्त झाली आहे. असं कुठेतरी वाटू लागलं होतं की करण भिलारे मोठे फटके खेळण्याच्या तयारीमध्ये सुरू झालाय, मात्र करण भिलारेच्या खेळीला विश्राम लावण्यात आलाय. 4 चेंडू आता 25 ची आवश्यकता असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मयूर माने दाखल झाल्यात. 5 चेंडू 25 ची आवश्यकता. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागेल. चार 25चं समीकरण. न्यू बॅटर मयूर माने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. संपूर्ण आता दारोमदार त्यांच्या खांद्यावरती असेल. येणारे 4 चेंडू आणि 25चा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू खराब चेंडू होता, मात्र त्याच्यावरती सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला आणि अजून एका विकेटचं पतन. चौथा विकेट देखील मयूर माने यांच्या स्वरूपामध्ये माघारी. चला आपण इथे पाहतोय निजामपूर विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा महेशजी कोंडेकर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील श्री भैरवनाथ क्रिकेट संघ शिरवली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सामना आता थोडासा लांब गेला यजमान संघापासून, जिथे येणारे 3 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. खराब चेंडू हाताळले गेले गोलंदाजाच्या मार्फत, मात्र त्याच्यावरती खरपूस समाचार घेऊ शकले नाहीयेत. जिथे प्रेमला आपण गोलंदाजी मार्फत पाहतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसरा चेंडू मारण्यासारखा होता, मात्र त्याच्यावरती विकेट आली. तिसरा फुलटॉस होता, त्याच्यावरती देखील विकेट आली. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचतीये 55 धावा. येणारे 2 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. जिथे बोनशेत संघाने चांगला खेळ केला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. जिथे फलंदाजी करत असताना आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळला गेला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार. बडी देर कर दी मेहर बात आते. जर अशा पद्धतीचे फटके प्रतीक पानसरे खेळू शकत होता, तर त्याला स्ट्रायकिंग एंडवर येणं गरजेचं होतं. त्याला स्ट्राईक मिळाली नाही. पहिल्या जशी आपण फलंदाजी आज पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिली, जिथे बोंडशेत संघाकडून फलंदाजी करत असताना गणेश पवार यांच्या बॅटमधून 47 ची खेळी आली. तशी खेळी कुठेतरी शिरवली संघाकडून कमी पडली आणि त्याचाच आपल्याला इथे इफेक्ट पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीये. सामना समाप्त झाला आणि इथून पुढे टीम बोंडशेत संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. वेल प्लेड टीम बोंडशेत संघ आणि हार्ड लक बॅड लक टीम शिरवली संघ. आपण चांगला खेळ केलात, मात्र शेवटच्या
काही षटकांमध्ये आपला खेळ थोडासा खराब लागला. आपण मॅच समरी पाहू शकता, जिथे फलंदाजी करत असताना बोंडशेत संघाकडून गणेश यांच्या बॅटमधून 15 चेंडूमध्ये 47 आल्या. 6 चेंडू 14 धावा नितेश मांडवकर यांनी केल्या, 3 चेंडू 6 धावा श्रवण यांनी केल्या, तर दशरथ हे 2 चेंडूमध्ये 6 धावा करून बाद झाले. दीपेश सरांनी एक षटक हाताळलं, जिथे 14 धावा आल्या आणि 2 विकेट्स त्यांच्या माध्यमातून आल्या. तुषार पानसरे यांनी 2 षटकं हाताळलीत, जिथे 24 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांना मिळाला. पवनचं षटक खराब राहिलं, जिथे 25 धावा त्यांना आल्या. विजय मोरे यांनी 14 धावांचं षटक हाताळलं. तर फलंदाजी करत असताना शिरवली संघाकडून 61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या, जिथे 11 चेंडू 22 प्रतीक पानसरे, 5 चेंडू 14 दीपेश मानेसर, करण भिलारे 6 चेंडू 12, तर तुषार पानसरे 6 चेंडू 8 धावा. नितेश मांडवकर यांची गोलंदाजी आपल्याला वाखडण्याजोगी पाहायला मिळाली, जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये केवळ